Hello friends, myself Soumya. So today I am going to give my second book PPT in front of you. So let's start from this introduction. The name of the book is Feel the Fear and Do It Anyway, written by Susan Jeffer. Presenting this book PPT from group name Dream Chasers. So welcome to our book PPT. So let me know, are you excited to know about your fears? If yes, then type EX in chat box. Know about the author, Susan Jeffer. She was an American psychologist and also a selling author of many renowned books. She was born on 3rd March 1938 and died on 27th of October 2012. Including this book, she have written some more books given in front of you that are Feel the Fear, Power Planner, End the Struggle and Dance with Life, Confident, Certainty, Dare to Connect. So let's start. Next slide. Okay. Before starting, I want to know तुमच्या दृष्टिकोनात भीती म्हणजे काय? Please start sharing in chat box. तुमच्या दृष्टिकोनात भीती म्हणजे काय? What is meant by fear in your language? Yes, feelings which stop us. Great. आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत जे तुम्हाला करायला अशी कोणती फिअर आहे किंवा अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला भाग पाडते भीती घाबरण्यासाठी अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला भाग पाडते भीती घेण्यासाठी What makes you the fear most? Yeah, I cannot do this. Right, Sudarshan. So let's see the next slide. ओके, आपण ह्या बुक पीपीटी मधून ह्या 3 गोष्टी शिकणार आहे. फर्स्ट, कंट्रोल फिअर, एक्सेप्ट इट अँड फेस इट. तर आपण आपल्या लाईफ मध्ये किंवा आपल्या डेली रुटीन मध्ये प्रत्येक वेळी आपण फिअर फेस करत असतो. पण सम ऑफ द फिअर्स असे असतात म्हणजे आपल्याकडून कोणत्या प्रकारचं सेंटेन्स किंवा वर्ड चुकून जरी तोंडातून गेलं आणि समोरच्याला हर्ट होईल ह्याची भीती आपल्याला असेल किंवा आपल्याकडून न कळत कोणाला तरी आपण चीट करू ह्याची भीती असते. आपल्याला एकदा खोटं बोललं तरी सुद्धा भीती वाटायला लागते. आणि आता जी आपली व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू पुढे राहील की नाही किंवा तोच रिस्पेक्ट आपला राहील की नाही ह्याची सुद्धा आपल्याला भीती वाटत असते. म्हणून आपण ह्या बुक पीपीटी मध्ये हे शिकणार आहे की आपण आपल्या फिअर्सला जाणून घेणार आहे आणि त्याचे इफेक्ट्स आपल्या लाईफ वरती काय पडतात हे सुद्धा जाणून घेणार आहे. आणि आपण आपल्या फिअर वरती कसं कंट्रोल केलं पाहिजे, कसं त्याला एक्सेप्ट करून मूव ऑन केलं पाहिजे हे आपण या बुक पीपीटी मधून शिकणार आहे. सो नेक्स्ट स्लाइड. तर हे सगळं बघत असताना आपण वळूयात पहिल्या चॅप्टरला. सो पहिला चॅप्टर असा आहे, व्हॉट आर यू अफ्रेड ऑफ अँड वाय. तर भीती ही अशी गोष्ट आहे जी आपल्या हॅपीनेसच्या मध्ये येत असते. म्हणजे आता तुमच्यातलं कोण असं नाहीये ना की जगामध्ये कोणीतरी दुःख शोधते, असं कोण आहे का आपल्या ग्रुपमध्ये? नो, ऑफकोर्स नो. आपण सगळेजण हॅपीनेसच शोधत राहणार ना. पण जो फिअर आहे ना तो आपल्या हॅपीनेसच्या कायम मध्ये येत असतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की फिअर म्हणजे नेमकं काय काय होतं फिअर म्हणजे. तर त्याचे 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप म्हणजे जे आपल्यासोबत खरं होत असतं आणि ज्याच्यावरती आपण ऍक्शन्स घ्यायला भीत असतो किंवा आपण त्याच्यावरती ऍक्शन्स घेत नाही ती. सेकंड गोष्ट म्हणजे इगो जे येत असतात इमोशन्स मध्ये, जशी रिजेक्शनची भीती, फेल्युअरची भीती, आपली इमेज खराब होईल ह्याची भीती. आणि थर्ड जी खरंच खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे आपण स्वतःलाच डिमोटिवेट करतो. आपण स्वतःलाच डिमोटिवेट करतो कारण आपण हे बोलून की मी हे हँडल करूच शकत नाही. आपण त्या गोष्टीकडे बघत नाही, त्याचा विचार करत नाही आणि
समजून घेण्याचाच प्रयत्न करत नाही आणि डायरेक्टली बोलतो की हे मी हँडल करणार नाही. सो ही सगळ्यात डेंजरस फेल्युअर आहे आपल्या लाईफ मधलं. सो नेक्स्ट स्लाइड. तर ह्या चॅप्टरला आपण एका स्टोरीमध्ये बघूया. तर पहिली स्टोरी अशी आहे की एक माणूस असतो जो सहजच विचार करत बसलेला असतो त्याच्या बालपणीचा. तर त्याला सहजच आठवतं की त्याची आई जेव्हा तो नेहमी बाहेर जायचा म्हणजे खेळायला वगैरे कधीही बाहेर जायचा ना, तेव्हा त्याला एक वाक्य बोलायची, "बाळा काळजी घे रे." हे बोलायची. तेव्हा त्या मुलग्याला त्याचं डीप डाउन मीनिंग माहिती नसतं. तो निगेटिव्हिटीमध्येच तो वाक्य घेत असतो. म्हणजे पहिली गोष्ट त्याला कळाली असत्या ह्या वाक्यामधून, ती म्हणजे की हे जग सेफ नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या जगामध्ये जे काही घडतं किंवा जे काही माझ्यावरती प्रॉब्लेम्स येणार आहेत, त्या गोष्टीला मी हँडल नाही करू शकणार. असंच बोलून तो स्वतःला डिमोटिव्हेट करत असतो. पण त्याच्या आईचं असतं की जर त्याला काहीतरी बरं वाईट काहीतरी झालं, तर मी स्वतःला माफ नाही करून घेणार. कारण त्याला दुनिया ही खरंच खूप मोठी आहे. लाईफ आपली खरंच खूप मोठी आहे, ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स भरपूर येणार आहेत. आणि जर तिचा मुलगा ते फेस नाही करू शकला आणि तिथेच गिव्ह अप दिला, तर कोणत्याही आईला वाईट वाटणार ना. सो तसंच झालं. ओके, सॉरी. सो असं झाल्यानंतर ना, तो तो म्हणजे टेन्शनमध्ये येतो, की मी पुढे जाईल की नाही? म्हणून तो काय करतो, जसं-जसं तो मोठा होईल, तसं-तसं त्याच्या आईला एक आजारमध्ये कन्व्हर्ट होते त्याची आई आणि त्याची आई खूप आजारी पडते आणि तिचं एक मोठं ऑपरेशन होतं आणि ऑपरेशन झाल्यामुळे तिच्या घशामध्ये आणि नाकामध्ये एक पाईप घालतात आणि मग तो मुलगा तिथे हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. पोहोचल्यानंतरनं तो जराही विचार करत नाही, की त्याची आईला ते ऐकू येतं की नाही, हे सुद्धा तो बघत नाही. तो फक्त तिच्या कानाजवळ जातो आणि बोलतो, "आई, माझं तुझ्यावरती खरंच खूप जास्त प्रेम आहे. आणि पण मला एक छोटंसं काम आलंय, तेवढं मी करून येतो." असं बोलतो आणि तो त्या कामाला जायला निघतो. आणि निघाल्यानंतरनं दरवाजापर्यंत पोहोचल्यानंतरनं मागून एक छोटासाच आवाज येतो. तो म्हणजे, "बाळा काळजी घे." असं बोलल्यानंतरनं त्याच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे पाणी भरून येतं आणि त्याला स्वतःवरती गिल्ट फील व्हायला लागतं, की मी असं कसं माझ्या आईला सोडून जातोय. तर अशाच छोट्या-छोट्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत असते. ह्या स्टोरीमध्ये आपण हे लर्न केलं, की आपण त्याला हँडल केलं पाहिजे. सो नेक्स्ट स्लाईड प्लीज. ही स्टोरी बघता-बघता आपण सेकंड चॅप्टरकडे बघूया. ती म्हणजे कॅन यू मेक इट गो अवे? कांट यू मेक इट गो अवे? म्हणजे अ, जसं की फिअर. फिअर ही खरी इमोशन्स आहे. कारण प्रत्येकाला फिअर असतो आणि फिअर हा कधी म्हणजे संपत नसतो. तो कायम असतोच आपल्यासोबत. हां, पण एखादी वेळेस आपण आपल्या फिअरवरती कंट्रोल मात्र करू शकतो. पण कधी फिनिश नाही करू शकत. कारण प्रत्येक सिच्युएशनमध्ये, प्रत्येक स्टेपच्या आपल्या लाईफच्या स्टेपवरती फिअर आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या समोर येत असतो. सो आपण त्याला हँडल केलं पाहिजे. ते सगळं एका सर्कलसारखं असतं. सो हे आपण एका स्टोरी फॉर्मॅटमध्ये बघूया. आयुष नेक्स्ट स्लाईड. तर एक वुमेन असते जिचं रिसेंटलीच डिव्होर्स झालेलं असतं तिच्या हसबँडसोबत आणि बिफोर द डिव्होर्स ती त्याच्या हसबँडवरती पूर्णपणे डिपेंडेड असते. म्हणजे तिने बाहेरचं जग बघितलीच नसते. पण जेव्हा तिचं डिव्होर्स होतं, तेव्हा तिच्याकडे काहीच ऑप्शन उरत नाही नवीन गोष्टी शिकण्याशिवाय. मग तिला कोणत्याच गोष्टीचा एक्सपिरियन्स नसल्यामुळे काम कसं करू, हे तिला कळतच नसतं. पण ती स्वतःच्या माइंडला ना कंट्रोल करते आणि बोलते, की नाही तुला हे करायचंच आहे. आता तुझ्यासमोर काहीच उरलं नाही. सो ती इंटरव्ह्यूला जाते. इंटरव्ह्यूला गेल्यानंतरनं तिला एक छोटंसं वर्क भेटतं. म्हणजे छोटंसं वर्क भेटतं आणि त्याच्यामध्ये ती खुश होते. आणि हळू ती ती स्वतःला कॉन्फिडन्समध्ये बिल्ड करायला लागते. स्वतःवरती तिचा पूर्णपणे कॉन्फिडन्स येतो. पण जेव्हा ती न्यू गोष्टी शिकायला लागते ना, तेव्हा मात्र तो जो फिअर असतो ना, तो तिच्या समोर येतच असतो. पण ती काय नंतर विचार करते, की
मी का पळतोय फिअर पासून? जर जेवढं मी पळेन फिअर पासून, तेवढं फिअर मात्र माझ्या मागेच येणार. जर कोणाला पळवायचंच आहे, तर आपण त्या फिअरलाच पळवून टाकूयात ना. असं बोलून बोलून ती स्वतःला मोटिवेट करते आणि तिच्या लाईफला तिने एक वेगळ्या पद्धतीने जगायला स्टार्ट करते. सो आपण ह्या स्टोरीमधून काय शिकलो, की आपल्याला आपले फिअर्स एक्सेप्ट केले पाहिजे. आपल्याला मान्य केलं पाहिजे, की आपल्यावरती हा प्रॉब्लेम आलाय. त्यालाच घेऊन आपल्याला गिव्ह अप नाही करायचंय. आपल्याला त्याला फेस करायचंय. नेक्स्ट चॅप्टर फ्रॉम पेन टू पॉवर म्हणजे दुःखापासून शक्तीपर्यंत जाण्याचा मार्ग. आपल्याकडे आपण सगळे युनिक आहोत, आपल्याला माहिती आहे आणि आपल्या सगळ्यांकडे एक पॉवर आहे, जी आपण कधीच ओळखू शकत नाही. कारण आपण त्या भीतीमध्ये एवढे गुंतलेलो असतो ना, आपण विचारच करत नाही त्या गोष्टीचा, की आपल्याकडे एक पॉवर आहे. सो ती पॉवर म्हणजे काय, की आपण जर एका निगेटिव्ह थिंग्समध्ये पॉझिटिव्ह वेनी थिंक करायला लागलो, निगेटिव्ह गोष्टीमध्ये जर पॉझिटिव्ह शोधायला लागलो, तर तो फिअर जो असतो ना, तो आपोआप पळून जातो. आपल्याला सोडून जातो. म्हणजे आपण हे करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? सर्वात इम्पोर्टंट म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड केला पाहिजे. जर आपण कॉन्फिडन्सच नाही बिल्ड केलं, तर आपण आपल्यामध्ये पॉझिटिव्ह थिंग्स येऊच शकत नाही. सो आता पॉझिटिव्ह म्हणजे काय? हॅपीनेस. सॉरी पॉवर म्हणजे काय? हॅपीनेस. आता हॅपीनेसचा इथं मीनिंग कसा झाला? जसं आपण जसं आपण फेस करतो म्हणजे निगेटिव्ह थिंग्स फेस करतो. जसं पॉझिटिव्ह थिंग्स फेस करतो. त्यामध्ये आपल्याला फक्त हॅपीनेस भेटतो. सो तो हॅपीनेस जो असतो ना, तो आपला मेन पॉवर असतो. म्हणून कधी पण तुम्हाला भीती वाटली किंवा निगेटिव्ह फील झालं, तर तुम्ही फक्त स्माईल करत राहा आणि पॉझिटिव्ह गोष्टीचाच विचार करा. तुमचे मेमरीज मोस्ट ब्युटिफुल मेमरीज वगैरे आपण बोलतो ना, ते सगळे आठवत राहा. म्हणजे तुम्हाला ते निगेटिव्ह गोष्टी येणारच नाहीत तुमच्या वाटेवर. नेक्स्ट स्लाईड प्लीज. सो आपण ह्या चॅप्टरला एका स्टोरी फॉर्मॅटमध्ये बघूयात. तर एक बाई असते जी नुसतं तिच्या नवऱ्यावरती भांडत असते. म्हणजे तिच्यामध्ये ना पूर्ण निगेटिव्हच भरलेलं असतं. प्रत्येक गोष्ट ती निगेटिव्हिटी मध्येच बघत असते. सो घरात चिडचिड करणं, सारखं राग आणणं, सगळ्या पॉझिटिव्ह थिंगला निगेटिव्हमध्ये बोलणं, अपशगुन बोलून सगळं वाईट करणं, असंच बोलत असते ती. पण हे सगळं सहन करून करून तिचा नवरा मात्र वैतागतो आणि तो कॅन्सरच्या स्टेजमध्ये जातो. त्याला एक डिसीज होतं तो म्हणजे कॅन्सर. आणि त्यानंतर ते दोघं पण खूप टेन्शनमध्ये येतात, की तिला काही कळतच नाही. मग ती सेल्फ अॅनलाईज करायला लागते, की मी कुठे चुकतीये, काय चुकतीये. मग तिला रिअलाईज होतं, की अरे यार माझ्याकडे आणि माझ्या नवऱ्याकडे बघणारे तर भरपूर लोक आहेत. मग मी स्वतः जर निगेटिव्ह राहिलो, तर मी काय ह्या लोकांना पॉझिटिव्ह करणार आहे. सो हे तिला जेव्हा समजलं, तेव्हा तिने तिचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, तो चेंज करते. तो पूर्णपणे पॉझिटिव्हिटीमध्ये आणते आणि पॉझिटिव्हमध्ये आणल्यानंतर घरात सगळं पॉझिटिव्ह सराउंडिंग असल्यामुळे तिचा नवरा जो असतो ना, तो त्या कॅन्सरमधून त्याचा कॅन्सर ओव्हरकम होतो आणि दोघेही हॅपीनेसमध्ये जगतात. आणि आता ते दोघं अशा स्टेजमध्ये पोहोचलेले असतात, की ते लोकं दुसऱ्या कॅन्सर पेशंट्सचं इलाज करत असतात. सो ह्या स्टोरीतून आपण काय शिकलो, की आपल्याकडे जी पॉवर आहे ना, ती आपल्याला युटिलाइज केली पाहिजे. त्या भीतीला आपल्याला कंट्रोल करायला नाही द्यायचं. आपण आपल्या भीतीला कंट्रोल केलं पाहिजे. सो नेक्स्ट स्लाईड प्लीज. सो नेक्स्ट चॅप्टर असं आहे, वेदर यू वॉन्ट इट ऑर नॉट, इट इज युअर्स. आता आपण भरपूर गोष्टी ठरवतो. म्हणजे मी उद्या हे करणार आहे. आपण टू डू प्लॅनिंग करताना सुद्धा जर कोणी रात्री टू डू प्लॅनिंग करत असेल, तर तुम्ही काय बोलणार, की उद्या मी हे करणार आहे, उद्या मी ते करणार आहे, असं बोलतो. आणि जर ते झालं नाही, तर आपण दुसऱ्यांना ब्लेम करत बसतो. म्हणजे आपली एक वाईट गोष्टी असते. जेव्हा आपल्याबरोबर काहीतरी चांगलं होतं ना, तेव्हा आपण बोलतो, की यार ते मी केलंय, माझ्यामुळे झालंय सगळं. असं बोलतो आणि तेच जर गोष्टीमध्ये काहीतरी चूक निघली किंवा तिथे काहीतरी फॉल्ट आला आणि ते काम बिघडलं, तर आपण काय बोलतो, तो जो दुसरा माणूस होता ना, त्यांनी मध्ये हात घातला म्हणून तो पूर्ण काम बिघडलं. त्यांनी सगळं काम बिघडवलं. आपण त्याला ब्लेम करत बसतो. पण आपण आपल्या लाईफची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या हातातच घेत नाही ना तेव्हा. सो आपल्या लाईफची जी रिस्पॉन्सिबिलिटी असते ती स्वतःवर घेतली पाहिजे. आणि
डिसिजन्स मात्र पॉझिटिव्ह ठेवले पाहिजे. कारण जर आत्ता तुम्ही जे डिसाईड करताय, आत्ता जे तुम्ही डिसाईड करताय ना, तेच तुमचं फ्युचर डिसाईड करताय. मग तुमचं डिसिजन जे आहे ना, ते इम्पोर्टंट आहे. जर आता तुम्ही सगळं डिसिजन निगेटिव्हिटीमध्ये घेतलत ना, तर पुढचं जे फ्युचर आहे ना, ते निगेटिव्हच होणार आहे. मग नंतर तुम्ही दुसऱ्यांना ब्लेम करू नका, की माझ्या आयुष्यात सगळं निगेटिव्हच होते. आणि जर तुम्ही डिसिजन्स पॉझिटिव्ह वेनी घेत असाल, तर पुढे जे होणार आहे ना, ते पॉझिटिव्ह मध्येच होणार आहे. तर ह्या चॅप्टरचं मीनिंग आपण एका स्टोरीमध्ये बघूया. सो नेक्स्ट स्लाइड. अवॉर्ड नावाचा एक माणूस असतो जो खूप रिच असतो. त्याला ना कोणत्याच गोष्टीची गरज नसते, कारण त्याच्याकडे सगळ्या गोष्टी असतात. पण तो नेहमी टेन्शन मध्येच असतो. त्याला दुसऱ्या दिवशीच पडलेलं असायचं, की माझ्या लाईफ मध्ये आता सगळं चांगलं चाललंय, पण उद्या जर असं झालं तर मी काय करणार, मी फेस करेन की नाही, असं तो कायम टेन्शन मध्येच पडलेला असतो. मग त्यानंतर सगळे लोक त्याला सांगतात की तू सायकायट्रिस्ट पाशी जा. तर तो काय बोलतो, की नाही, मी सायकायट्रिस्ट पाशी नाही जाणार. मी का स्वतःचा इलाज करून घेऊ ना? मला काय वाटतं, की माझ्यासाठी दुसरे जण बदलले पाहिजेत. आता सपोज जर मी चिड करतोय, तर माझ्या वाईफनी मला समजून घेतलं पाहिजे. जर माझं काम पूर्ण नाही झालं, तर माझा बॉस मला ओरडला नाही पाहिजे. तो मला समजून घेतला पाहिजे. कारण मी आहे म्हणून तर काम होतंय ना त्याचं. सो त्याला असं वाटत असतं, की जगाने त्याच्यासाठी चेंज व्हायला पाहिजे. सो असं नाही होत ना. सो ह्या बिहेवियरमुळे तो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कधीच घेत नाही. ही बॅड हॅबिट आहे ना आपल्यामध्ये. सो आपल्याला कधीच दुसऱ्यांना ब्लेम नाही करायचं, दुसऱ्यांना चेंज करायला नाही लावायचं. आपण स्वतःमध्ये चेंज केलं पाहिजे. कारण आपल्याला लाईफ जगायचंय ना, त्यांना लाईफ नाही जगायचं. सो आपली रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला कायम घ्यायची आहे. सो ह्या स्टोरीतून आपण काय शिकलो, की आपल्याला आपले प्रत्येक मिस्टेक्स एक्सेप्ट केले पाहिजेत. त्यातून कोणतीतरी गोष्ट शिकली पाहिजे आणि त्याला पुढे जायला पाहिजे. सो नेक्स्ट स्लाइड. सो नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट चॅप्टर असं आहे, की पोलिनिया राईज अगेन. म्हणजे हे नाव तुम्हाला वेगळं वाटत असेल, पण हा एक प्रिन्सिपल आहे. हा प्रिन्सिपल असा आहे, की आपण पॉझिटिव्ह गोष्टी पॉझिटिव्ह सॉरी नेगेटिव्ह सिच्युएशनमध्ये पॉझिटिव्ह थिंक केलं पाहिजे. कारण आपण जर निगेटिव्ह थिंकिंग करत राहिलो, तर आपलं सराउंडिंग पूर्ण निगेटिव्हच होणार ना. आपण मागच्या स्लाइडपासून बघत आलोय, की निगेटिव्ह थिंक केल्यामुळे आपल्या लाईफवरती किती मोठा परिणाम होतो. सो आपण ह्याला फिनिश कसं करणार? आपण निगेटिव्हिटीला फिनिश कसं करणार? सो तुमच्या पॉझिटिव्ह थॉट्सला चान्स द्या, की तुमच्या निगेटिव्ह थिंग्सवरती तो कंट्रोल करेल. कारण एकमेव मार्ग हाच आहे, की पॉझिटिव्ह थॉट्स कंट्रोल्स युअर फिअर. म्हणजे जसं आपण एक सतत गोष्ट एक करत राहिली, तर जशी ती आपली हॅबिट बनून जाते, तसं तुम्ही सुद्धा तुमच्या पॉझिटिव्हिटीला हॅबिटमध्ये कन्व्हर्ट करा. सो हे आपण एका स्टोरी फॉर्मॅटमध्ये बघूया. आयुष, नेक्स्ट स्लाइड. जीत आणि मॅरी नावाची 2 हाऊसवाईफ असतात, जे खूप सॅड असतात. त्यांचे हसबंड असतात ना, ते एका हार्ट अटॅक मध्ये डेथ झालेले असतात. सो दोघेही खूप क्रिटिकल कंडिशन म्हणजे सॅड सिच्युएशन्स मध्ये असतात. दोघांनाही अ, म्हणजे काहीच कळत नसतं. ते पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलेले असतात. आणि पण जी जीत असते ना, ती पूर्णपणे त्या सिच्युएशनला गिव्ह अप केलेली असते. आणि जी मॅरी असते ना, ती त्या सिच्युएशन मधून थोडे दिवस ती सॅड राहते, बट थोड्या दिवसांनी परत ती मूव्ह ऑन व्हायला लागते. तर जीत असते ना, ती कायम डिप्रेसमध्ये असते. ती पूर्ण निगेटिव्ह थिंकिंग करायला लागते. तिला वाटतं, की आता माझ्या आयुष्यात काहीच नाही राहिलं. माझा नवरा जो होता तो मला हेल्प करत होता. आता मी पुढे कसं जगू? पण तिच्याकडे तिचे फॅमिली असतात, जे तिला सपोर्ट करत असतात, ते करत असतात सपोर्ट. पण थोड्या दिवसानंतर ते पण वैतागून जाणार ना, की हिला आपण किती समजवतोय, काय करतोय, तरी सुद्धा ही डिप्रेशनमध्ये राहते. इथून ती मूव्ह ऑनच होत नाही. तर ते लोकं सुद्धा तिच्यापासून लांब जायला लागते. तरी तरी पण ती परत निगेटिव्हमध्ये व्हायला लागते, की सगळे मला असेच करतात, सगळे मला एकटेच सोडतात, असं ती विचार करायला लागते. येस माले, धिस टाईम विल अल्सो गो. हे ती विचारच नाही करत. पण जेव्हा ती बाहेर जाते, बाहेर पडते, एका वर्कला ती पुढे जायला बघते. म्हणजे काहीतरी करायचं म्हणून जेव्हा ती बाहेर पडते, तेव्हा पण ती हेच
थिंक करत असते की हे माझ्याकडून होणार की नाही, हे मी करू शकणार की नाही, असंच विचार करत असते. म्हणून तिच्यासोबत तेच घडतं जे ती विचार केलेली असते. तिचं सिलेक्शन नाही होत आणि तिची लाईफ पूर्ण निगेटिव्हिटीमध्ये भरून जाते. आणि दुसरीकडे जी असते, जी मॅरी असते ना, ती तिचा नवरा गेलेला असतो ते तिला दुःख असतं. पण थोड्या दिवसानंतर ती उठते. आता तिला माहिती असतं की लाईफ इथे स्टॉप होत नाही. कारण लाईफ अजून खूप मोठी आहे, ज्याच्यामध्ये मला पास आउट व्हायचंय. सो ती काय करते, बाहेर पडते, इंटरव्ह्यूज देते आणि सगळ्यात मोठी हॅपीनेस तेव्हा तिला भेटतं, जेव्हा तिचं सिलेक्शनसाठी तिला कॉल येतो. तेव्हा तिच्यासाठी जो हॅपीनेस असतो ना, तो माइंड ब्लोइंग असतो आणि त्याच बिहेवियरमुळे तिच्या सपोर्टिव्हला खूप म्हणजे तिला सपोर्ट करणारे भरपूर जण असतात. सो ह्या गोष्टीतून आपल्याला काय कळालं? आपल्याला कधीही कोणत्याही सिच्युएशनला गिव्ह अप न करता त्याच्यावरतीच थांबून थांबायला नाही पाहिजे. कारण लाईफ खरंच खूप मोठी आहे. आपल्याला मूव्ह ऑन होत राहिलं पाहिजे. एकच जर सिच्युएशन आपण घेऊन बसलो, तर आपण पुढचं लाईफ आपलं कधीच एक्सपिरियन्स नाही करणार. सो नेक्स्ट चॅप्टर, when they don't want you to grow. म्हणजे आपल्याकडे 2 पीपल्स असतात. तुम्हाला माहिती आहे का 2 पीपल्स? कोणते असतात? आपण गेल्या सेशन्समध्ये शिकत आलोय. PNP and राइट. PPP. पी-पी-पी अँड पी-एन-पी पीपल्स. राइट. आपल्याकडे 2 पीपल्स असतात. आपण कायम कोणाकडे राहिलं पाहिजे? पी-पी-पीकडे ना, पॉझिटिव्ह पीपल्सकडे राहिलं पाहिजे ना. कारण जर आपण पॉझिटिव्ह पीपल्सकडे राहिलं, ते आपल्याला पुशअप्स करतात आपल्या लाईफमध्ये. जिथे आपण चुकतो तिथे आपल्याला करेक्ट करतात आणि जिथे आपल्याला गरज असते तिथे आपल्याला सांगत असतात, की तुला इकडे हे करायचंय, तुला तिकडे ते करायचंय. सो आपण त्याच्यामुळे पुशअप होऊन आपण आपल्या लाईफच्या दिशेने जातो. आणि जे निगेटिव्ह पीपल्स असतात ना, ते आपल्याला म्हणजे डाऊन खेचत असतात. ते आपल्याला सांगत असतात, "ए हे कुठे करत बसलेस तू? हे नको करू. आपल्याला हे नाही करायचं. आपल्याला लाईफ एन्जॉय करायची आहे फक्त." सो माय डिअर फ्रेंड्स, कायम लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट्स पॉझिटिव्ह. म्हणजे मग पॉझिटिव्ह पीपल्सलाच अट्रॅक्ट करणार. आता तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत, जर तुम्हाला त्यांचा कंटाळा आला असेल आणि तुम्ही बोलत असाल, "काय यार, हा कोणत्या गोष्टीमुळे माझ्या लाईफमध्ये आलाय? का माझ्या लाईफमध्ये आलाय?" तर तुम्ही त्याला ब्लेम करू नका. कारण तो तुमच्याकडे अट्रॅक्ट झाला ना, मग कुठेतरी तुमच्या अंगामध्ये ती गोष्ट असेल, जेणेकरून तो तुमच्याकडे अट्रॅक्ट झालाय. सो आपण आपल्याकडे जसे माणसं आहेत ना, तसे आपण आहोत. हे आपल्याला कायम लक्षात ठेवलं पाहिजे. सो नेक्स्ट स्लाईड, आपण ह्याला एक स्टोरीमध्ये बघूया. तर नेहा नावाची एक मुलगी असते, जिला कायम असं निगेटिव्ह फील होत असते. ती कायम सॅडनेसमध्ये असते. तिला कशाच गोष्टीची कॉन्फिडन्स नसते. तिला ट्रॅव्हलिंग सुद्धा एकटी करायला घाबरत असते ती. सो तिचा जो नवरा असतो ना, तोच तिला कॉलेजला ड्रॉप करायचा. तिचं कॉलेज लेक्चर होईस्तोवर तिथेच बसून राहायचा. आणि प्रत्येक गोष्टींमध्ये तो तिचा नवरा तिच्यासोबत असायचा. ती एकटी करायला सगळं घाबरायची. म्हणजे तिला कोणीतरी कॉलेजमध्ये क्वेश्चन्स विचारलं, तर ती परत घाबरून जायची. अशी कधी फ्रीलीच नाही राहायची. मग एक दिवस जो तिचा कॉलेजचा प्रोफेसर असतो ना, तो तिच्या बिहेवियरला ऑब्झर्व्ह करतो. ऑब्झर्व्ह केल्यानंतर ना तो काय करतो, तिच्या कॉलेजमध्ये म्हणजे तिच्या क्लासमध्ये जातो. क्लासमध्ये गेल्यानंतर ना तो काय बोलतो, की नेहाला बोलतो, की तुला मी एक टास्क देतो. तुला ना तीच गोष्ट प्रेझेंट करायची येतं, जिथे तुला करायला भीती वाटते. जी गोष्ट तुला करायला भीती वाटते. सो ती तरी पण घाबरून जाते. ती बोलते, की "नाही सर, मला हे नाही जमणार. मी नाही करू शकणार. माझी ती कंडिशन नाहीये आता आणि त्या माइंडसेटमध्ये तर मी बिलकुलच नाही. सो मला हे तुम्ही देऊ नका." तो प्रोफेसर बोलतो, "नाही, तुला हे करायचंच आहे. कोणत्या पण हालतीत तुला करायचंच आहे." सो ती थोडं-थोडं प्रॅक्टिस करायला लागते. मग त्यानंतर ना तिचे थोडे-थोडे फीलिंग्स म्हणजे पॉझिटिव्ह फीलिंग्स कुठे-कुठे मध्ये-मध्ये तिला कॉन्फिडन्स यायला लागतो आणि ती पूर्ण कॉलेज समोर ती प्रेझेंटेशन एक करते आणि केल्यानंतर ना तिचं कॉलेज पूर्ण शॉक असतो, की ही मुलगी जे अगोदर एवढी शांत बसायची, ही कशी काय करू लागली? मग त्यानंतर ना असंच ती मग स्वतः एकटी ट्रॅव्हलिंग करायला लागली. म्हणजे तिने तिच्या फिअरवरती कंट्रोल केलं. तिने पॉझिटिव्ह थॉट्सनी त्याला कंट्रोल केला आणि ती एकटी ट्रॅव्हलिंग वगैरे करायला लागली आणि त्यानंतर ना
पुढे जाऊन तिने प्रोफेसरला बोलायला लागली की मी जे सॅड होती ना मधी, ते माझ्या नवऱ्यामुळे होत होती. कारण माझा नवरा जो असतो ना, तो मला तीच गोष्ट सांगत होता, ज्याची मला भीती वाटत होती. म्हणजे मी त्याला बोलली ना, की मला ट्रेनमधून मी ट्रॅव्हल करेन आज एकटी. तर तो मला त्याच गोष्टीची भीती वाटेल, भीती घालत असतो, की जी गोष्ट मला हरवून टाकेल. म्हणजे तो तिला तिचा नवरा तिला सांगायचा, की "तू ट्रेनमध्ये गेलीस आणि कोणीतरी तुला किडनॅप केलं, कोणीतरी तुला ट्रेनमधून ढकलून दिलं किंवा ट्रेन क्रॅश झालं." असं तिला भीती घालवायला लागते. म्हणजे तो तिला डाउन डाउन घेत असतो. तिला तिच्यावरती प्रेशर टाकून तिला पूर्ण निगेटिव्ह करत असतो. मग असं सांगितल्यानंतर ना प्रोफेसर तिच्या नवऱ्याशी बोलतो. प्रोफेसर तिच्या नवऱ्याबरोबर बोलून घेतो आणि त्यानंतर त्याच्या नवऱ्याला त्याची चूक कळते. त्याच्या नवऱ्याला त्याची चूक कळल्यानंतर तो तिला कायम सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करायला लागतो. सो माय डिअर फ्रेंड्स, पी-एन-पी पीपल्स पासून लांब राहा. कारण ते तुम्हाला सगळ्या भीतीच्याच गोष्टी सांगत राहणार. सगळ्या भीतीच्याच गोष्टी सांगत राहणार. येस वेद, तिचा नवरा पी-एन-पी होता, जो नंतर पी-पी-पी मध्ये कन्व्हर्ट झाला. सो लेट्स सी द अनदर स्लाइड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. शेवटची स्लाइड आहे चॅप्टर नंबर 7, हाऊ टू मेक नो लूज डिसिजन. म्हणजे आपण आपल्या लाईफमध्ये खूप म्हणजे डिसाईड करत असतो ना, की आपण हे करणार आहे, ते करणार आहे. आणि एखादी गोष्ट आपल्या आउट ऑफ कंट्रोल मध्ये आली, तर आपण बोलतो नाही यार, ही खूप मोठं आहे, आपण नाही करू शकणार ही गोष्ट. आपण तेव्हाच तिथं गिव्ह अप करतो. म्हणजे आपण ट्राय न करताच गिव्ह अप करतो. एखादी वेळेस तुम्ही ट्राय करा आणि गिव्ह अप करा. तुम्हाला खरंच खूप सॅटिस्फाय होणार तुम्ही, की ऍटलीस्ट मी ती गोष्ट ट्राय तरी केली. विदाउट ट्राय करता जर तुम्ही बोललात की आय कांट हँडल दिस, म्हणल्यावरती तिथेच तुमचं मोठं फेल्युअर झालं. आणि कोणाला फेल्युअर बघायचंच नसतं, कारण सगळ्यांना सक्सेसफुलच व्हायचंय. सो सगळ्यांना सक्सेसफुल व्हायचंय ना लाईफमध्ये. येस, सगळ्यांना सक्सेसफुल व्हायचं. मग हे जे वर्ड्स आहेत, फेल्युअर, अनसक्सेसफुल, लुझिंग, हे सगळे पार्ट आहेत सक्सेसच्या जर्नीसाठी. हे गोष्टी जर आपल्यामध्ये येतच नसतील, तर आपण सक्सेसफुल होणारच नाही ना. आता मला सांगा, कोणाची इच्छा आहे का, की मी सारखं जिंकलंच पाहिजे? जर तुमचा हा जर असा असा विचार असेल, की मला कायम जिंकायचंच आहे, तर तो मात्र तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. कारण जर कायम तुम्ही जिंकतच राहिलात, तर तुम्ही प्रॅक्टिस करणारच नाही ना त्या गोष्टीचं. त्या गोष्टीचं तुम्ही प्रॅक्टिस कधीच करणार नाही. तुम्हाला माहितीच आहे, की मी ते जिंकणार आहे आणि तुम्ही तीच गोष्ट करत राहणार आणि मग त्यानंतर लोकं सगळे तुमच्या आयडियाजवरती, प्लॅन्सवरती बोर होत राहणार. आणि जर तुम्ही एखादा फेल्युअर पास आउट केलात, म्हणजे फेल्युअर बघितलात, तर तुम्ही अलर्ट होणार आणि प्रॅक्टिस करत राहणार. जसं आपण काल ससा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये आपण सगळं बघितलेलं, की आपण जर ट्राय वगैरे केलंच नाही, तर आपल्यावरती काय परिणाम होतो हा आपण बघितलंय. पहिला फेल्युअर आल्याशिवाय सक्सेस आपल्या वाटेवरती कधीच नाही येणार. तर ह्याला आपण एका स्टोरी फॉर्मॅटमध्ये समजून घेऊयात. सो नेक्स्ट स्लाइड. ओके. अलेक्स नावाचा एक मुलगा असतो, जो लॉ स्कूलमध्ये शिकत असतो. तो त्याच्या पप्पांना खूप रिस्पेक्ट देत असतो. तो त्याच्या फादरला खूप रिस्पेक्ट देत असतो. कारण त्याचे फादर सुद्धा लॉयर असतात. सो त्याला सुद्धा लॉयर बघण्याची त्याच्या पप्पांची इच्छा असते. सो 2 इयर्स तो त्या लॉयरच्या स्कूलमध्ये काम करतो आणि तो त्याच्यामध्ये अमेझिंग वर्क करतो. म्हणजे त्याला डिग्री सुद्धा चांगले भेटतात त्या ह्याचे. मग नंतर अलेक्स परत तो त्याच्या फील्डवरती विचार करायला लागतो. तेव्हा अलेक्सला हे कळतं, की त्याला ह्या भांडण्यामध्ये आणि भांडण करण्यामध्ये आणि आर्ग्युमेंट्समध्ये काहीच इंटरेस्ट नाही. कारण तो खूप हळवा असतो ना. तो आतून खूप सॉफ्ट असतो. त्यामुळे त्याला त्या फाईट्स अँड आर्ग्युमेंट्समध्ये इंटरेस्टच नसतो. आणि इंटरेस्ट नसल्यामुळे तो त्या ह्याच्यामध्ये चेंज करायला बघतो. म्हणजे त्याची फील्ड चेंज करायला बघतो आणि तो डिसाईड करतो, मला सायकॉलॉजिस्ट व्हायचंय, मला काउन्सिलर व्हायचंय. मग त्याचे फादर जे असतात ना, ते त्याला हेल्प करतात, की "तू कर. तू हे चेंज केलंयस ना फील्ड, तू कर. पण तुझी जी पुढची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, म्हणजे ह्या शिक्षणाचा पैसे, ह्या शिक्षणाचा खर्च, जो बुक्ससाठी वगैरे भरायचा आहे, तो तुलाच करायचा आहे." मग हे सगळं करत असताना तो बोलतो, "ठीक आहे, मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आणि मी पुढचं जे माझं शिक्षण आहे ते माझ्या
माझ्या डिपेंडेंटनीच करणार, मी इंडिपेंडेंट होणार. सो असं बोलून तो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागतो. पण जे बाकीचे जे लोक असतात ना, जे बोलत असतात, आपल्यावरती हॅमर करत असतात, की "काय यार, तू 2 वर्ष तुझे वाया घालवलास. कशाला मग करायचंच नव्हतं तर ते का केलं ना तू? जर तुला करायचंच नाहीये तर तू कशाला केलं ना ते? सायकॉलॉजिस्टच करायचं होतं." तो काय करतो त्या गोष्टींवरती इग्नोर करतो. इग्नोर केल्यानंतरनं तो त्याच्या पप्पांना परत जाऊन सांगतो, की "ठीक आहे, मी करतो." आणि तो पार्ट टाईम जॉब करायला लागतो. छोट्या-छोट्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये जाऊन बघायला लागतो. म्हणजे कुठे काय काम भेटतं का? आणि तो अर्निंग्स करायला लागतो आणि पैसे साठवत-साठवत तो त्याचा फर्दर जो अ, स्टडी असतो ना, तो कंप्लीट करतो. सो माय डिअर फ्रेंड्स, ह्या गोष्टीतून आपण काय शिकतो? एक ती म्हणजे पहिली रिस्क घेणं. त्याला माहिती पण नव्हतं, की हे तो करेल की नाही. तरीसुद्धा तो रिस्क घ्यायला रेडी होता. जर तुम्ही रिस्क घेतलत, तर तुमचा फिअर तुमच्या समोर गिव्ह नक्की करेल. सो टेक रिस्क इन युअर लाईफ विदाऊट ट्राय न करता आय कांट हँडल इट, आय कांट हँडल इट हा सेंटेन्स तर अजिबात तुमच्या तोंडामध्ये आणू नका आणि तुमच्या फेल्युअरला कायम फेस करत राहा. सो थँक यू गाईज. फर्स्ट ऑफ ऑल आय विल से थँक यू टू अजय सर. त्यांनी मला PPTला इमेजेस about the fear today, and it was a great book on the fear, overcoming the fear. तुला पास्ट मधला असा कोणता फिअर तुझा आठवला की ज्याने तुला तुझ्या माइंड वरती पूर्णपणे कब्जा केला होता आणि जो तू ओव्हरकम केला असेल किंवा नसेल, व्हॉट एव्हर? अशा भरपूर आहेत, पण मी आत्ताचाच इन्सिडेंट सांगेन. मध्ये म्हणजे एक्सपिरियन्स सांगेन माझा फिअर. मला तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि माझ्या क्लासमेट्सला सुद्धा माहिती आहे, जे इथे प्रेझेंट आहेत, की मला किड्यांचा फोबिया आहे. म्हणजे मला किड्यांची भीती वाटते. पण काल काय झालं, कालचीच गोष्ट ऍक्च्युली, माझ्या रूममध्ये एक इन्सेक्ट आलेला, ज्याची मला प्रचंड भीती वाटत होती आणि मला पीपीटी कंप्लीट करायची होती म्हणून मी पीपीटी घेऊन बसलेली. मला पॉइंट्स काढायचे होते आणि तो जो इन्सेक्ट होता ना, तो लाईटीपाशी जाऊन खूप आवाज करत होता आणि त्या आवाजाने मला इतकी भीती वाटायला लागली. मी लगेच माझा दरवाजा जो रूम ऍक्च्युली 11 क्लॉक झालेला, 11 PM झालेलं आणि मी दरवाजा उघडला आणि मी बाहेर पळून गेली आणि एवढ्या त्या रूम मध्ये जाऊन मी एकटी बसली. तिथे मी बाजूच्या रूम मध्ये जाऊन सगळं कंप्लीट केलं आणि परत मी माझ्या रूम मध्ये एंट्री केलेली. तेव्हा माझा भाऊ जो होता ना, तो लाईट बंद केलेला होता आणि लाईट बंद केल्यामुळे मला तो किडा दिसत नव्हता, कुठे फिरतोय, काय फिरतोय. पण मला माहिती होतं की तो पडद्याच्या मागे कुठेतरी लपलाय. मी पूर्ण घाबरून गेलेली. मला काहीच कळत नव्हतं. मग मी ऑनलाईन गेली एवढ्या रात्री तर. आणि त्यानंतर ना मी बघितली की आयुष सुद्धा होता. मी त्याला मेसेज केला की मला आहे ना काहीच कळत नाही, इथे काय करू? मला इथे माझ्या रूम मध्ये हे व्हायलंय, किडा आलाय पूर्ण. मला आता भीती वाटायला, मला आता झोप पण येणार आणि मी मम्मी पप्पांपाशी पण नाही जाऊ शकत. असे मी त्याला सगळं सांगत बसली आणि सांगत बसल्यानंतर ना आयुष काय बोलला की काय नाही होणार, तो किडा लाईट पाशी आहे ना, तो नाही येणार तुझ्याजवळ, तू झोप, शांत झोप, त्याचा विचार नको करू. मग तसं बोलल्यानंतर ना मग मला आठवलं की उद्या मला ह्या बुक पीपीटी वरती, म्हणजे ह्या बुक वरती पीपीटी द्यायची आहे की फील द फिअर अँड डू इट एनिवे. आणि उद्या मी सगळ्यांना हेच शिकवणार आहे की तुमच्या फिअर वरती तुम्हाला कंट्रोल करायचा आहे आणि तुम्हाला पुढे निघून जायचंय आणि मीच का घाबरतीये. असं बोलून मी काय बोलली, ठीक आहे मी झोपते. आणि त्याला मी लगेच एक 5-10 मिनिटात गुड बाय केला आणि मी जे फोन ठेवला आणि मी त्यानंतर फुल रिलॅक्स झाली आणि मी झोपून गेली. वाव, फॅन्टॅस्टिक. सो प्रॅक्टिकली तू हे बुक जगलीस. ओके, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द फर्स्ट presentation and the second presentation? This is your second book PPT. So what is the difference between it? पहिला प्रेझेंटेशन मला जसं पाहिजे होतं तसं बिलकुल झालं नव्हतं. कारण त्यामध्ये मी खूप अडकलेली आणि मी पूर्ण कॉन्फिडन्समध्ये नाही बोललेली. पण ह्या पीपीटीला जसं मी बघत गेले बाकीच्यांचे पीपीटीज, ते खूप लोकं म्हणजे पहिल्या पीपीटीमध्येच पूर्ण कॉन्फिडन्समध्ये उत्तर देत होते. हे सगळं बघून मला म्हणजे मी शॉक झाले की यार, एवढे सगळे लहान मुलं माझ्यापेक्षा जास्त करतायत, तर मी कसं काय एवढी अडकली. मग मी माझा व्हिडिओ पण बघायला जास्त जात नव्हती युट्यूब वरती त्याच्यामुळे. पण आता मला वाटतंय की मी पूर्ण कॉन्फिडन्स मध्ये माझा पीपीटी मी प्रेझेंट केलेला आहे. Last question related to the same topic. Yes, there is a
lots of improvement between the last presentation and this presentation. Still, where you want to improve for the third presentation? मी छोटे मध्ये थोडं अडकत होती. तिथे मला नीट हे करायचंय, इम्प्रूव्ह करायचंय. कारण मला माझ्या लँग्वेज मध्ये किंवा स्पीकिंग प्रेझेंटेशन मध्ये मला एक फ्लो आणायचा आहे, जो स्टार्टिंग टू एंड पर्यंत तो फ्लो त्यामध्ये असला पाहिजे, असं मला वाटतं. ओके, व्हेरी गुड. ओके, सो व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. भरपूर स्टोरीज आपल्याला सौम्याने ह्या पीपीटी मध्ये सांगितलं. सो आय एम गिव्हिंग हर 125 points as a bonus point. 100 points for the better presentation than the previous presentation, and 25 points she already covered the story into it. So amazing presentation. God bless you, Soumya. Keep it up. We are waiting for your next presentation. And how was it? किती जणांना इन्स्पिरेशन मिळालं यातला? Who is coming next?